गोल्डीलॉक्स रूल्स म्हणजे काय? जे काम माणसाला त्याच्या क्षमतेची अत्युच्च मर्यादा गाठावी लागणारी असते व ते काम जास्तीत जास्त करून तो स्वतःला प्रेरित आणि प्रोत्साहित करतो व तो ते काम सर्व प्रयत्नांनी करत असतो. तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्टीव्ह मार्टिन. आपण याची स्टोरी स्टीव्ह मार्टिनने हा रूल वापरून त्याच्या जीवनात त्याने यश कसं मिळवलं व तो स्वतःला प्रेरित कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. गोष्ट आहे 1955 सालची. कॅलिफोर्नियात ॲनाहाइम येथे नुकतेच डिस्नेलँडचे उद्घाटन झाले होते. एक दिवस 10 वर्षाचा मुलगा तेथे आला आणि काम मागू लागला. त्यावेळी अल्पवयीन मुलांना कामाला न जुंपण्याचे नियम तितके म्हणजे कडक नव्हते. त्या मुलाने त्याला नोकरी देण्यात आली. त्या मुलाने डिस्नेलँडची $अर्धा किमतीची मार्गदर्शन पुस्तिका विकण्याचे काम मिळवले. एका वर्षात त्या मुलाची नेमणूक डिस्नेलँडमधील मॅजिक शॉपमध्ये केली. तो तेथे त्या माणसाकडून काही जादूचे प्रयोग त्याने शिकले व तो तेथे आपल्या स्वतःतील थोडे काही विनोद सांगायचा व प्रेक्षकांची करमणूक करायचा. लवकरच त्याच्या लक्षात आले की जादूचे प्रयोग करण्यात त्याला काही इंटरेस्ट नाही. त्याने मुसाफिरी करणे, विनोद सांगणे, तो विनोदवीर होण्यावर लक्ष द्यायला त्याने सुरुवात केली. वयाच्या 13व्या वर्षात पदार्पण करताना तो लॉस एंजेलिसमधील लहान लहान क्लबमध्ये विनोदी कार्यक्रम करू लागला. क्लबमध्ये प्रेक्षक तसे कमी असत आणि तो हे एक छोटासा 5-1 मिनिटाचा कार्यक्रम सादर करीत असे. परंतु तिथे क्लबमध्ये पिणारे लोक असतात त्याच्यामुळे त्या लोकांची त्याच्याकडे लक्ष जात नसे. तरीही तो कार्यक्रम मन लावून करत असे. सो फ्रेंड्स, मग असं करत करत त्याने तो कार्यक्रम 5 मिनिटाचा, मग 10 मिनिटाचा, मग त्याने कार्यक्रम म्हणजे त्याने त्या वाढवलेल्या कार्यक्रमाला वेळ भरून काढण्यासाठी तो त्यात कवितांचे वाचन करू लागला. त्याच्या ह्या कार्यक्रमाची चांगली वाढ होत होती. पुढील 10 वर्षात तो अनेक नवनवे प्रयोग करत गेला. कार्यक्रमाची रचना बदलत गेला आणि भरपूर सराव करत राहिला. त्याच काळात त्याने टेलिव्हिजनवरील कार्यक्रमाचे लेखन करण्याचे काम स्वीकारले. त्यात त्याने प्रगती केली आणि तो टॉक शो करू लागला. 1970 सालच्या मध्यापर्यंत त्याने अशी प्रगती केली की द टुनाईट शो आणि सॅटरडे नाईट लाईव्ह या 2 कार्यक्रमात त्याला पाहुणा कलाकार म्हणून बोलवण्यात आले. अशा रीतीने 15 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. इतकी की 63 दिवसात 60 शहरांचा दौरा केला, 80 दिवसात 72 शहरांचा आणि 90 दिवसात 85 शहराचा कार्यक्रम केले. ओहायोमध्ये न्यूयॉर्कमधील 3 दिवसाच्या कार्यक्रमाची 45,000 तिकिटे विकली गेली होती. त्याने प्रचंड वेगाने कीर्तीचे शिखर पादाक्रांत केले आणि त्या काळातील सर्वात यशस्वी विनोदवीर म्हणून त्याला मान्यता मिळाली आणि त्याचे नाव आहे स्टीव्ह मार्टिन. मार्टिनची ही जीवनकथा प्रदीर्घ काळ आपल्या सवयींना चिकटून राहून प्रगती कशी साधायची याचे एक उत्तम उदाहरण आहे. सो फ्रेंड्स, आपणही हा गोल्डीलॉक्स रूल्स वापरून आपल्या जीवनात प्रगती करू शकतो आणि खूप तुमचे जे गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, अचीव करू शकतो. तर आपल्या चांगल्या सवयींना असंच चिकटून राहा, त्याच्यात कन्सिस्टन्सी राखून तुमचंही ड्रीम तुम्ही पूर्ण करा. आणि ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही या रूलचा वापर करून त्यांचं जीवन ते सुखकर बनवतील आणि त्यांचंही ते ड्रीम अचीव करतील. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा रूल आवडला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवा.